ॐ नमस्तुभ्यं गुरुदेवाय चाळकापुरवासिने समस्तभक्तशरण्याय सिद्धारूढ नमोऽस्तु ते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। परमपूज्य प्रातस्मरणीय सच्चिदानंद घन करुणानिधी जगद्गुरु सिद्धार्थ स्वामीजींच्या दिव्यचरणी चिन्मयचरणी नतमस्तक होऊन तत्स्वरूप वेदांत वागीश गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री भूषे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांच्या हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून प्रिय बंधूंनो, आपण श्री विचारचंद्रोदय ग्रंथाचे चिंतन करत असताना 6व्या कलामध्ये प्रपंच मिथ्यात्व वर्णामध्ये काल 2 दिवसापूर्वी काय होता विषय? सामान्यांश विशेषांश कल्पित विशेषांश, सामान्य अंशालाच इदमपणा आधार, विशेषांशाला अधिष्ठान आणि कल्पित विशेष अंशाला भ्रांती असं वर्णन झालं. आता आपल्याला हे कशासाठी करत आहे? सच्चिदानंद परमात्मा एकच सत्य आहे, बाकीचं सगळं मिथ्या आहे असं आपण जे वेदांताचं तत्व आहे. शंकराचार्य काय सांगतात? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हो ना? तर ब्रह्म एकच सत्य आहे, बाकीचं जगत मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म एकच आहे हे सांगत असताना आपण मागे चिंतन करत आलो की जाग्र स्वप्न सुषुप्ती 3 शरीर 3 अवस्था पंचकोश हे सगळे माझ्यामध्ये आहेत. अनुभव आहे, हे अनुभव आहे, पण ते अनुभव चुकीचे आहे. मी आणि हे अवस्था काहीही संबंध नाहीत. मग त्यासाठी त्यांनी जाग्र स्वप्न सुषुप्तीचं ते उदाहरण दिले. काय? जसं सिंपलीचं उदाहरण दिले. सिंपलीचं ज्ञान नसल्यामुळे चांदी वगैरे वगैरे असं उदाहरण देऊन तसं ब्रह्माचं ज्ञान असल्यामुळे जाग्र स्वप्न सुषुप्ती आहे असं सांगितले. मग प्रश्न पडतो, जर स्वप्न जर जसं खोटं आहे त्या स्वप्नापेक्षा जास्त मिथ्या हे जगत आहे असं सांगण्यात आलं. म्हणजे ब्रह्म एकच सत्य आहे, अन्य हे जग झालीच नाही असं ऐकलो आपण. पण किती भ्रांती आपल्याला, संसार दिसतो आपल्याला, हो की नाही? त्यासाठी त्यांनी 127वा प्रश्न 146 पेज काय सांगतं पहा. भ्रांती रूप संसार कितने प्रकार का है. हे जे भ्रांती म्हणजे काय? भ्रम. जी वस्तू नाही आहे आणि ती आहे असं वाटणं याला भ्रम म्हणतात, भ्रांती म्हणतात. तर हे जे संसार आहे हे पण भ्रम आहे, भ्रांती आहे. मग हे संसार भ्रांतीरूप जो हा संसार आहे किती प्रकारचा आहे? मग उत्तर आला काय? पहिला भेद भ्रांती, दूसरा कर्ता भोक्तापने की भ्रांति, तीसरा संग की भ्रांति, चौथा विकार की भ्रांति, 5वां ब्रह्म से भिन्न जगत के सत्यता की भ्रांति.
यह 5 प्रकार का भ्रांति रूप संसार है असं सांगितलं. आता भेद भ्रांती आपल्याकडे आहे का भेद भ्रांती? भ्रांती म्हणजे भ्रम, खोटं. मग हे भेद भ्रांती आहे असं म्हणता येते. मग आपण शंकराचार्यांचं काय मत होतं? ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. म्हणजे ब्रह्म एकच सत्य आहे, काय प्रपंच मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म एकच आहे असं त्यांनी सांगत असताना, आता इथे आपण जे बसलेलं आहे आपल्याला भेद आहे की नाही? आपल्यामध्ये भेद ज्ञान आहे की नाही? तर भेद भ्रांती किती? 108 नंबर खाली टिप्पणी आहे पहा. जीव ईश्वर भेद. आपण मानतो जीव ईश्वर भेद आहे. जीवन का परस्पर भेद. मी वेगळा तुम्ही वेगळा, हो की नाही? मी वेगळं प्राणी वेगळं, मी वेगळं गाय वेगळं, हो की नाही? हे जीवन का परस्पर भेद. जडन का परस्पर भेद, हो की नाही? हे खुर्ची ती खुर्ची नव्हे, हे टेबल नव्हे, हो की नाही? वेगवेगळे की नाही? हे सगळं, ते कपडे वेगळे, भिंत वेगळी, हा रूम वेगळा, तो रूम वेगळा, सगळं हे जे वेगळं वेगळं म्हणायची जी बुद्धी आहे जडामध्ये, तर ते जडन का परस्पर भेद आणि जीव जड का भेद. मी वेगळा, माझे मोबाईल वेगळं, माझे पुस्तक वेगळं, माझे कपडे वेगळे, हो की नाही? तर जीवांचं जे परस्पर भेद आहे याला काय म्हणतात? जीव भेद म्हणतात. पण इथे जीव आणि जडाचा भेद पण सांगतात. आणि जड ईश्वर का भेद. हे कसं सांगत आहेत ते? जीव ईश्वर, पहिलं जीव ईश्वर म्हणाले. ईश्वराने केलेलं जीव, ईश्वर वेगळा जीव वेगळा असे आहे डोक्यात. जीवाचा परस्पर भेद, कर्मानुसार आम्ही वेगवेगळे आहे, गाय वेगळी आहे, आम्ही वेगळे. जडन का परस्पर भेद, व्यवहारानुसार. जे मोबाईल करतं ते पुस्तक करत नाही, पुस्तक करतं टेबल करत नाही. मग या व्यवहारामुळे जडांचा परस्पर भेद आहे. आणि जीव जडाचा भेद, माझ्यासाठी वस्तू आहे, हो की नाही? माझ्यासाठी वस्तू आहेत, घर माझ्यासाठी, गाडी माझ्यासाठी. मग हे जीव आणि जड यांचा सुद्धा भेद आहे. आणि या जड पदार्थ, या जड प्रपंचाला ज्यांनी तयार केलं तो ईश्वर आणि ते प्रपंच यांच्यामध्ये पण भेद आहे. म्हणजे जड ईश्वर भेद आहे. असे एकूण आपल्यामध्ये हे शास्त्रीय दृष्ट्या एवढे भेद आहेत, हो की नाही? हो. आम्ही म्हणजे ईश्वर कृत भेद म्हणू शकतो. एक जनरल जर टॉक केला, जनरल विचार केला तर शास्त्रीय दृष्ट्या हे किती भेद आहे? जीव ईश्वर भेद, जीवांचा परस्पर भेद, जीव जड भेद, जड परस्पर भेद आणि जड ईश्वर भेद, म्हणजे 5 आहेत. ईश्वर भेद का नाही? ईश्वर एकच आहे. जीव अनेक असल्यामुळे जीव भेद, जड अनेक असल्यामुळे जड भेद, ईश्वर एक असल्यामुळे त्या जीवाचा ईश्वराचे भेद, जडाचा ईश्वराचे भेद, कळलं? आणि जड आणि जीवचा भेद असे एकूण 5 भेद आहेत. मग तुम्हाला माहित आहे जीव कशाला म्हणायचं आपण शिकलो, ईश्वर कोणाला म्हणायचं? सर्वज्ञ आहे, या जगाचा कर्ता आहे, वगैरे वगैरे सगळं आपण शिकलो. मग हे जे भेद आहे, हे भेद भ्रांतीमध्ये हे 5 भेद आहेत. ईश्वराने तर हे भेद केलं, परत आम्ही लोकांनी भरपूर भेद करून ठेवले. काय काय केलं आम्ही? लहान मोठे, श्रीमंत गरीब, हो, बरेच भेद आहे. जाती भेद आहे, सुंदर जाती भेद, वर्ण भेद, भाषा भेद, प्रांत भेद, देश भेद, नावाचा भेद, व्यवहाराचा भेद, पोस्ट भेद, किती म्हणजे जे आपण अजून त्याच्या अगोदरच 5 भेद होते, अजून त्याच्यामध्ये भेद करून इतके आपण त्याच्यात रुजलेलं आहे. आता प्रश्न आहे की ही भेद भ्रांती ही खोटी आहे, सत्य नाही. मी कसं जाईल? उदाहरण सांगणार आहे, त्या उदाहरणाने आपल्याला पटवून देणार आहे.
हे कळालं? एक 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 पाहत जायचं का इंट्रो करत जायचं, कसं करायचं हे? टीप घेऊन येऊ लगेच. टीप काय 108 मध्ये आता बोललो ना तेच, जीव ईश्वर भेद, जीवन का परस्पर भेद, जड़न का परस्पर भेद, जीव जड़न का भेद, जड़ ईश्वर भेद, यह 5 प्रकार की भेद भ्रांती है. हे याचं विश्लेषण विचार सागर टिप्पणी 125 पेज नंबर 57 वर आलेलं आहे. तिथं पण पाहिलं तर एक्स्ट्रा नॉलेज मिळेल. आता ही भेद भ्रांती आहे की नाही, कशी जाईल ते उदाहरण दिलंय पहा. तुम्हाला कसं पचतो पहा. ऐकायला काय चाललंय. करता भोगतापणे की भ्रांती, दुसरा नंबर जो आहे ना वर भेद भ्रांती नंतर, मी करणार आहे, मी भोगणार आहे. आता सध्या भ्रम आहे का? खरंच वाटतं मी करणारा, मी भोगणारा वाटतं की नाही? तुम्ही करू शकता? अजून एक घर बांधू शकता? म्हणजे करतो म्हणतो आपण, काय करू शकतो आपण? नाही करू शकत. डिसेंट्री लागली हो की नाही, एक तांब्या उचलून असं ठेवू शकत नाही. करू शकतो काही? ते भ्रम झालेला आहे. काय मी करतो, मी भोगतो म्हणतो की नाही. 10 चपात्या खाऊ शकता? मी म्हणजे ब्राह्मण नाही, म्हणजे मी भोगतो म्हणतो की नाही. हो की नाही? भोगा पाहू, 20 चपात्या खा. कुठे भोगला? आपल्या हातात नाही आहे. ते लिमिटेशन आहे, ते परतंत्र आहे. ते दुसऱ्याच ओढून घेतलेलं आहे माझ्यावर. तर हे करता भोगता मी नाही आहे, दुसरं कोणीतरी आहे. ते कोण आहे पाहू आपण पुढे. संग की भ्रांती. संग की भ्रांती म्हणजे काय? तुम्ही जॅकेट घातलं की नाही, ते दुकानात होतं तेव्हा त्याच्यावर हक्क गाजवत होता का तुम्ही? आता माझा आहे, हो की नाही? माझा आहे. गाडी माझी आहे, कोणी हात लावलं तर, हो की नाही? म्हणजे बाहेरचं उगीच मग आपल्यावर ओढून घेतलेलं आहे. माझं आहे. संघभ्रांती. आता लग्नापूर्वी पत्नी पती कुठे असतात? बाहेर असतात की कुठे? त्यांना काहीतरी आजारी पडले, नेमकं काहीतरी झालं, इथं फरक पडला होता का? आता घरी येऊन बसल्यावर ते आजारी पडले की आपलं तोंड लहान होतं की नाही? कशामुळे? मी माझं संघभ्रांती, हो की नाही? घर कोणी बांधलं? गौंडेने बांधलं की नाही त्यांनी? तो बांधून गेला. आपण बांधतो का घर? म्हणतो काय माझं घर, हो की नाही? म्हणजे हे नसलेलं आतमध्ये घेऊन त्याच्यामध्ये अडकलेलं आहे, ते सांगायचं आहे. पुढे विकार की भ्रांती. विकार की भ्रांती म्हणजे काय? मी लहानपणी असं होतो, युवा अवस्थामध्ये असं होतो, आता असं झालो, पुढे कसं होणार? कशाचा आहे विकार? माझा आहे का शरीराचा आहे? माझं मन खूप खराब आहे हो म्हणतो की नाही? कुणाचं आहे ते? मनाचं आहे का आमचं आहे? मन खराब आहे, मीन खराब नाही आहे. माझी बुद्धी बिघडली हो. अरे माझी, मी नव्हे, हो की नाही? तर हे सगळं काय आहे? विकार. कशाचा? तिथे बुद्धीचा विकार आहे, मनाचा विकार आहे, शरीराचा विकार आहे, आत्म्याचा विकार नाही. अजून काय 5वं? ते सर्वात महत्वाचं 5वं, ब्रह्म से भिन्न जगत के सत्यता की भ्रांती. ब्रह्म सत्य वाटतच नाही आपल्याला. वाटतं का? पाहिलंच नाही. आपलं स्वभाव काय? डोळ्याला जे दिसतं ते खरं. आपल्याला ब्रह्मज्ञान न होण्याचं कारण काय आहे? अनुभव न येण्याचं कारण काय? की आम्हाला जसं समोर वस्तू ठेवून पाहायची सवय लागलेली आहे ना, तसं आपल्याला ब्रह्म पाहायचं आहे. तसं ब्रह्म कधी पाहू शकत नाही. का?
ते इंद्रियांचा अगोचर आहे. इंद्रिय कशामुळे चालतात? मनामुळे. मन कशामुळे चालतं? बुद्धीमुळे. बुद्धीला पण जो जाणतो तो आत्मा आहे. मग आम्ही जे काही जाणतो ते बुद्धीने जाणतो, हो की नाही? आईमुळे मुलगा आहे का मुलामुळे आई आहे? आईमुळे मुलगा उत्पन्न झालाय, मुलामुळे आई उत्पन्न झाली का? नाही ना. तसं इथे आपण जे आत्माला जाणणार आहे तो सर्वात बॅकस्टेज आहे. बुद्धी फ्रंट स्टेज आहे. ते फ्रंटचंच पाहतं, बॅकचं पाहत नाही, ते पाहू शकत नाही, त्याचं सामर्थ्य नाही आहे. तसं बुद्धीने म्हणजे काय? जसं बुद्धीने, मनाने, डोळ्याने असं पाहू शकत नाही आत्म्याला. पण सात्विक बुद्धी झाली तर त्या सात्विक सूक्ष्म बुद्धीला आत्मा अनुभवाला येतो. कसं येतो? ते विचारसागरमध्ये वगैरे ब्रह्मज्ञान कुणाला होतो? ते थोडं सूक्ष्म विचार आहे, येईल पुढे पुढे. कळालं हे? म्हणजे आपल्याला ब्रह्मापेक्षा हे जगतच सत्य वाटतो, ब्रह्म सत्य वाटतच नाही. कुठे आहे ब्रह्म? दाखवा पाहू. म्हणतो की नाही आपण देव आहे, कुठे आहे? दाखवा. ते यंग पोरं म्हणतात की नाही, काय देव म्हणता हो, कुठे आहे देव? काय तरी ते बिझनेस करतायत साधू लोक म्हणतात की नाही. खरं आहे, जग सत्य आहे. तिखट खाल्लं की तिखट लागतो की नाही, गोड खाल्लं की आवडतो की नाही. कुठं जग खोटं आहे, सत्य आहे असं आपली बुद्धी झालेली आहे. तर हे सगळं सत्य नाही आहे, हे भ्रम आहे. तर त्याच्यासाठी आता एक एक उदाहरण देऊन ते समजवतात आपल्याला. पहिलं काय होतं? भेदभ्रांती. भेदभ्रांती म्हणजे मी वेगळं, तो वेगळं, ईश्वर वेगळं, जड वेगळं, हे जे काही भेद, मी तू, हे जे भेद होतं ते कसं जाईल? 128वा प्रश्न पहा. 5 प्रकार के भ्रम की निवृत्ती किन दृष्टांत से हुए? वर सांगितलं ना, भेद भ्रांती, कर्ता भोक्ता भ्रांती, संग भ्रांती, विकार भ्रांती, भ्रम से भिन्न जगत के सत्यता की भ्रांती. हे जे 5 प्रकारचे भेद आहेत हे कोणकोणत्या दृष्टांतामुळे आम्हाला कळेल असं जर प्रश्न केला तर त्याचं एक्सप्लेनेशन देतात. पहा, हो टिप्पणीच पाहिलं नाही किंवा पहा सगळं गडबड होते. भेद भ्रांतीच आपण पाहिलं खाली. जीव ईश्वर, जीव परस्पर भेद, जडांचा परस्पर भेद, जीव जड भेद आणि जड ईश्वर भेद हे आपण पाहिलं. आता कर्ता भोक्तापणे की भ्रांतीमध्ये 109 टिप्पणी दिलेली. काय म्हणते पहा. अंतःकरण के धर्म कर्तापने भोक्तापने की आत्मा विषय प्रतीति होवे है, यह कर्ता भोक्तापने की भ्रांती है. करणारा आणि भोगणारा कोण आहे? अंतःकरण, मन, हो की नाही? तो करतो, मी नव्हे, मी आत्मा आहे. हे पुढे संग की भ्रांती पहा 110 टिप्पणी. काय म्हणतं? आत्मा का देहादिक विषय अहंता रूप और ग्रहादिक विषय ममता रूप संबंध है, व सजाति विजातीय स्वगत वस्तु के साथ ही संबंध की प्रतीति सो संगभ्रांती है. संगभ्रांती कशाला म्हणायचं? देहामध्ये मी म्हणणं, ग्रहादी वस्तूमध्ये माझं म्हणणं, हे संबंध, अथवा सजाती विजाती स्वगत वस्तूमध्ये असणारा आपला संबंध, या संबंधांना संगभ्रांती म्हणतात. हाजी कळलं काय म्हणते? संगभ्रांती. बघा ठीक. पुढे विकार भ्रांती 111वा. काय म्हणताय पहा. दुग्ध के विकार दधी की न्याय, ब्रह्म का विकार जीव तथा जगत है, ऐसे जो प्रतीति सो विकार भ्रांती है. म्हणजे काय हो? ईश्वर वेगळा, जीव वेगळा, ब्रह्मापासून जगत सृष्टी झाली, सृष्टीमध्ये जीव एक आहे, मग जीव वेगळा, ईश्वर वेगळा, आणि हे जगत जे आहे ते ब्रह्माचं विकार आहे, असं जे भ्रम झालेलं आहे हे विकार भ्रांती. कळलं का? पुढे जायचं. आता 128वा प्रश्नामध्ये येऊ. 5 प्रकार के भ्रम की निवृत्ती किन दृष्टांत से होवे है. आता हे आपल्याला जे ब्रह्म जाणायचं आहे ते डोळ्याला न दिसणारा, हाताला न येणारा, कानाला न ऐकू येणारा, न या इंद्रियांना पकडमध्ये न येणार आहे.
मग याला एक उदाहरण देऊन सांगणार आहे, हो की नाही? तर ते कसं उत्तर सांगतात पहा. बिंब प्रतिबिंब के दृष्टांत से भेद भ्रांति की निवृत्ती होवे. बिंब प्रतिबिंब 112 टिप्पणी दिले पहा. काय म्हणतं 112? सूत्र भाष्य के उपरी. सूत्र भाष्य म्हणजे काय हो? सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र, भाष्य म्हणजे शंकर भाष्य. नेहमी लक्षात ठेवा. सूत्र भाष्य ब्रह्मसूत्र, भाष्य म्हणजे शंकर भाष्य. सूत्र भाष्य म्हणजे ब्रह्मसूत्रावर जे काही शंकराचार्य भाष्य लिहिलं आहे त्याच्यावर पंचपादिका नामक टीका पद्मपादाचार्यांनी लिहिलेली आहे. काय आलं तिथं? सूत्र भाष्य के उपरी पंचपादिका नामक टीका पद्मपादाचार्याने करी है. पद्मपादाचार्य हे शंकराचार्यांचे शिष्य आहे. तीस पंचपादिका का व्याख्यान रूप विवरण नाम ग्रंथ है. त्या पंचपादिकाची पुन्हा व्याख्या आहे. त्या व्याख्याचं नाव काय? विवरण. त्या विवरण तिसके कर्ता श्री प्रकाशात्मक चरण मुनी नाम आचार्य है. म्हणजे मूल ब्रह्मसूत्रावर पद्मपादाचार्यांनी पंचपादिका नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याच्यावर व्याख्यान करत विवरण नाम म्हणून एक ग्रंथ लिहिला. त्या विवरण नाम ग्रंथाचे रचयिता श्री प्रकाशात्मक चरण मुनी, त्यांच्या मतानुसार हे जे बिंब प्रतिबिंब दृष्टांत आहे. एवढं डिटेल सांगितले ते म्हणजे बिंब प्रतिबिंब. आता इथे थोडं जर विचार केला, हे जीव जो आहे ना, जीवाचा वादमध्ये, आता जीव एक आहे, अनेक आहे, कसा आहे, जीव आणि ब्रह्म एकच आहे, नाही आहे, याचे जीववाद मुख्य करून जीव संबंधित वाद म्हणजे काय? त्यांचे वाद म्हणजे आपलं व्यावहारिक वाद नाही, विचार. त्यांचं मत, विचार म्हणायचं मत. आता जीव कसा आहे याच्या संबंधित आपल्या वेदांतीमध्येच ती आहे. अवच्छेदवाद म्हणतात. अवच्छेदवाद हे वाचस्पती मिश्रा जे आहेत त्यांनी दिलेले आहे. आणि बिंब प्रतिबिंबवाद हे आता सांगितलेल्याप्रमाणे विवरणकार प्रकाशात्मक चरण मुनी. हे पुस्तकात नाही आहे, एक्स्ट्रा नॉलेज आहे. आणि आभास म्हणजेच प्रतिबिंबवाद, आभासवाद म्हणा किंवा फक्त प्रतिबिंबवाद म्हणा, हे विद्यारण्य स्वामीजींनी सांगितलेलं आहे. आता हा वाद म्हणजे इथे समजवण्याची एक रीती आहे. आता जसं नागपूरला येण्यासाठी किती मार्ग येतो, भरपूर रस्ते आहेत की नाही. हैदराबादचा आहे, इकडं अमरावतीचा आहे, यवतमाळचा आहे, मला माहित नाही भंडाराचा काय भरपूर रस्ते. पण येतो कुठे? नागपूरलाच येतो की नाही. तसं प्रत्येकाने आपापल्या साधनेनुसार जसं जसं त्यांना कळालं तसं त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याला जे आवडतं त्याच्याने तुम्ही समजून घ्या. ते सांगत. आता काय सांगतात पहा, पुढे जाऊ आपण. पेज नंबर कुठे? 148 वर. 2 का स्फटिक विषय लाल वस्त्र के लाल रंग की प्रतीति के दृष्टांत से कर्ता भोक्तापने की भ्रांति की निवृत्ति होवे. घटाकाश के दृष्टांत से संग की भ्रांति की निवृत्ति होवे है. रज्जु विषय कल्पित सर्प के दृष्टांत से विकार भ्रांति की निवृत्ति होवे है. कनक विषय कुंडल की प्रतीति के दृष्टांत से ब्रह्म से भिन्न जगत के सत्यपणे की भ्रांति की निवृत्ति होवे. हे इथं फक्त त्याने इंट्रो केले, डिटेल पुढे आहे. आता एक एक कॉन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजत जाऊ, हळू जाऊ. कळत नाही पुन्हा विचारा, लक्ष देऊन. 129 प्रश्न काय? बिंब प्रतिबिंब के दृष्टांत से भेद भ्रांति की निवृत्ती किस रीति से होवे है. त्यांनी काय म्हणाले, आम्हाला जे काय आता सगळं हे भेदमय जगत दिसत आहे हे आम्हाला जरा सांगा. कसं सांगताय? बिंब प्रतिबिंबाच्या दृष्टांत देऊन.
आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आरसा घरामध्ये रोज आपण चेहरा पाहतो की नाही. आता त्याचं उदाहरण देतात आणि उत्तर सांगतात पहा. जैसे दर्पण विषय मुख का प्रतिबिंब भासता है, सो प्रतिबिंब दर्पण विषय नहीं है. म्हणजे काय हो, आरशामध्ये जे आपलं प्रतिबिंब दिसतो त्या आरशामध्ये तो व्यक्ती आहे का? आहे? शेंडेजी गंभीर आहे का हो? आरशात तो व्यक्ती आहे का हो? नहीं है. किंतु दर्पण को देखने वास्ते निकसी जो नेत्र की वृत्ति, सो दर्पण को स्पर्श करके पीछे लौट के मुख को ही देखती है. म्हणजे नेमकं तिथं आरशामध्ये काय होतं? आरशामध्ये जेव्हा आपण स्वतःला पाहत असतो तेव्हा काय होते, नेत्राची दृष्टी त्या आरशावर पडते आणि ते रिफ्लॅक्ट होऊन आपला चेहराच आपण पाहत असतो. तिथं नवीन काही प्रकट झालेलं नाही आहे आरशामध्ये, ते सांगायचं त्यांना. कळलं? याते बिंब जो मुख तिसके साथी प्रतिबिंब भिन्न है. आता हे थोडं आपण लहान मुलांचं उदाहरण घेऊ. तुम्हाला सगळे नातवंड आहेत ना, ते छोटे छोटे असतात की नाही, अगदी 1-2 वर्षाचे. त्यांना थोडी जाणं आलेली असली पाहिजे. त्यांना आरसा दाखवा, ते आरसात स्वतः पाहतात, पाहून काय म्हणतात, बाळ आहे. स्वतःच म्हणतात दुसरं बाळ आहे म्हणतात की नाही हो? म्हणतात ना. जाऊ दे, हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही यूट्यूब वगैरे रील्स वगैरे पाहत असाल तर त्याच्यामध्ये पाहिलं असाल, हे कुत्रं आहे, माकडं आहे, वाघ आहे, ते जंगलामध्ये आरसा ठेवलेले असतात. ते येऊन स्वतःला पाहतात आणि भांडण करायला सुरुवात करतात आतमध्ये दुसरं आहे म्हणून. हो की नाही? कुत्रं पाहते, कुत्र्याला ते आरशासमोर बिस्किट टाकलेलं असतात, ते बिस्किट खायला येतो आणि बघतो ते दुसरे कुत्रं आहे, ते पण खायला येतो, हा पण खायला येतो, गोर गोर करतो. आहे का तिथे? त्याला माहित नाहीये की ते माझंच आहे, माहित नाहीये. तसं इथे सुद्धा आपण इतके दिवस विचार केलो का त्या आरशात आपण कसं दिसतो? आरशामध्ये आम्ही स्वतः थोडी प्रकट झालो तिथे आरशामध्ये. आपण समोर जाऊन थांबल्यानंतर आपली डोळ्याची दृष्टी त्या आरशाला काय स्पर्श होऊन रिफ्लेक्ट झाला. जर ट्रान्सपरंट काच असला असता तर काय झालं असतं? आता गाडीमध्ये काच आहे की नाही, आरपार जातो की नाही, बाहेर दिसतो की नाही, तिथं तुमचं प्रतिबिंब दिसतो का? नाही दिसत. पण आरशामध्ये काय होतं, ती जी दृष्टी आहे रिफ्लॅक्ट होऊन आपला चेहराच आपण पाहत असतो. मग तुम्ही हे सिद्धार्थ स्वामीजींच्या अध्याय 7 तपस्या आहे, अध्याय 7 मध्ये पेज नंबर 65 ओवी आहे 80 ते 84. याच्यामध्ये बिंब प्रतिबिंबवाद कसा आहे एका साधकाने विचारलेला आहे. त्यावेळेस सिद्धार्थ स्वामीजी म्हणजे शास्त्र सांगणं आणि गुरु सांगणं काय फरक आहे त्याच्यात दिसतो. तुम्ही ते वाचा 80 ते 84 ओळीमध्ये. आता याच्यात काय सांगितलं यांनी, फक्त काय सांगितले, जे तुम्ही त्याच्यात पाहता तेच तुमचं चेहरा आहे, एवढंच सांगितलं. मग हे त्याच्यातलं चेहरा आणि माझा चेहरा एकच आहे का वेगवेगळा आहे? एकच आहे की नाही, पण दिसतो काय वेगवेगळा दिसतो. मग हे सिद्ध कसं करायचं? मग तिथं सिद्धार्थ स्वामीजींनी सांगितले की तू उजव्या गालाला हात लावला तर आरशामध्ये डाव्यासारखा दिसतो, पण लावला कुठे? उजव्यालाच आहे. हो की नाही? हे अनुभव म्हणजे ते मीच आहे हे कळण्यासाठी काय की मी इकडे हात लावला तर त्याचं पण हे पण इकडेच लावतं, हे इकडं पण उलट दिसतो उलट. काय मी उजवीकडे हात लावताय दिसतो डावीकडे. हो की नाही? तर इथे सांगतात पहा काय,
वृत्ति सो दर्पण को स्पर्श करके पीछे लौट के मुख को ही देखती है. याते बिंब जो मुख तिसके साथ प्रतिबिंब अभिन्न है. म्हणजे काय, बिंब आपल्या स्वतःच्या मुखाला त्यांनी बिंब म्हणाले, आरशात दिसणाऱ्याला प्रतिबिंब म्हणाले. ते बिंब आणि प्रतिबिंब अभिन्न आहे. अभिन्न म्हणजे एकच आहे. ताते प्रतिबिंब मिथ्या नाही किंतु सत्य आहे. म्हणजे काय, आत दिसणारा जर ते खोटं म्हटला तर हे पण खोटं होईल का, याच्यावरच ते डिपेंड आहे. ते पण सत्य आहे, हे पण सत्य आहे. छान दृष्टांत समजून घ्या. दृष्टांत समजला की सिद्धांत ब्रह्म मी आहे कसा ते कळतोच. प्रतिबिंब के धर्म जे बिंब से भिन्नपना और दर्पण विषय स्थितपना और बिंब से उल्टेपना, ये तीन और तिनकी प्रतीति रूप ज्ञान सो भ्रांती है. इथं भ्रम काय झाला आपल्याला, ते आरशात पाहिल्यानंतर काय वाटलं, माझ्यापेक्षा आरशातला व्यक्ती वेगळा आहे. वाटलं की नाही, वाटतो की नाही. एक दुसरं काय, आरशामध्ये ते चिटकलेलं आहे, स्थित आहे, थांबलेलं आहे. वाटतो की नाही, माझ्यापेक्षा वेगळा आहे आणि तिथं थांबलेलं आहे आणि उलट आहे. आता सांगितलं ना, इकडे गेले की इकडे, इकडे गेले की इकडं. हे तिन्ही कशामुळे, कशामुळे, हे तिन्ही भ्रम आहे आणि भ्रांति आहे. याते इन धर्मन को मिथ्यापने का निश्चय रूप बाद करके बिंब और प्रतिबिंब का सदा अभेद निश्चय हो गए. त्या आरशातला आणि मी बाहेरचा दोन्ही एकच आहे. तिथं व्यक्ती नाहीच आहे, पण असल्यासारखा, व्यक्ती असल्यासारखा, वेगळा, उलटा, हे जे आपल्याला ज्ञान होतं ते भ्रमज्ञान आहे. त्यामुळे बिंब आणि प्रतिबिंब एकच आहे असं तिथं अध्यायामध्ये पण सांगितण्यात आलेलं आहे. कळालं का उदाहरण शेंडेजी, कळालं उदाहरण. आता सिद्धांत, सिद्धांत काय पहा, शुद्ध ब्रह्मरूप बिंब है. म्हणजे काय, ब्रह्म जो आहे, शुद्ध ब्रह्म जो आहे तो बिंब आहे. तिसका अज्ञान रूप दर्पण विषय जीव रूप प्रतिबिंब भासता आहे. इथे उदाहरणात जसं व्यक्ती, आरसा आणि त्या व्यक्तीचं प्रतिबिंब तीन होते की नाही, तसं इथे शुद्ध ब्रह्म म्हणजे मी, आरसा म्हणजे अज्ञान आणि त्याच्यात जे प्रतिबिंब पडलेलं आहे ते म्हणजे जीव. कळलं का. और दूसरे स्थावर जन्म रूप नाना जीव भासते हैं. म्हणजे काय, हे जीवभास है. काय म्हणतात ते, अरे नाही, आपण अर्धवट वाचलो. काय, शुद्ध ब्रह्म रूप बिंब है, तिसका अज्ञान रूप दर्पण विषय जीव रूप प्रतिबिंब भासता है. त्या दर्पण मध्ये काय, दर्पण मध्ये जसं बाहेरचा व्यक्ती, आत आरशामध्ये एक व्यक्ती आणि आरसा असे तीन आहेत. इथे बिंब म्हणजे शुद्ध ब्रह्म, आरसा म्हणजे अज्ञान, त्याच्यातलं प्रतिबिंब म्हणजे जीव. एवढं सांगितले. पुढे काय सांगतात, तिनमें स्वप्न की न्याय एक जीव मुख्य है और दूसरे स्थावर जंगम रूप नाना जीव भासते हैं. हे जीवाभास है. म्हणजे काय, प्रश्न पडायला पाहिजे आपल्याला. शास्त्र सूक्ष्म आहे. त्यांनी काय म्हणत आहे, बाहेर एक शुद्ध ब्रह्म आहे, आरसा आहे, त्याच्यात जो प्रतिबिंब जो आहे तो कोण आहे, जीव आहे असं म्हणाले. मग शुद्ध ब्रह्म एक आहे की नाही, मग जीव एकच असलं पाहिजे. आम्हाला नाना जीव कसं काय दिसतात, हो की नाही, बरोबर की नाही हो. असा जर प्रश्न पडला, म्हणून त्यांनी काय सांगितले, पुढचं सांगितले, तिनमे स्वप्न की न्याय. स्वप्नामध्ये एक जीव मुख्य आहे. स्वप्नामध्ये कोण आहे हो, स्वप्नामध्ये मी आहे. पण स्वप्नात काय काय दिसत आहे, तुम्ही, तुमचे वडील, तुमचा मुलगा, तुमचं घर, ते सूर्य, नदी, नाले, गाड्या सगळं दिसत आहेत की नाही, आहेत का तिथे. तुम्हीच त्या रूपाने सगळं दिसत आहे तिथे, तुमचंच आहे ते सगळं, हो की नाही. जसं स्वप्नात मीच सगळं होऊन राहिलेलं आहे, तिथं एकच जीव आला आहे,
तसं इथे सुद्धा मी एकटा जीव आहे, सगळं वेगवेगळं वेगवेगळं दिसतं. मी तू कळलं? यालाच काय म्हणतात? जीवाभास. सो जीव रूप प्रतिबिंब ईश्वर रूप बिंब के साथ ही सदा भिन्न है. हो की नाही? बाहेरचा जो व्यक्ती आहे आणि आरशातला व्यक्ती दोन्ही एकच आहे, वेगवेगळं नाही आहे, सदा एकच आहे. सदा एकच आहे की नाही? का पाहत असताना वेगळा आहे, परत नंतर एक आहे, असं आहे? तुम्ही आरशात पहा न पहा, तो एकटाच आहे. परंतु माया के बल से इस जीव के धर्म बिंब रूप ईश्वर से भेद, जीवपना, अल्पज्ञपना, अल्पशक्तिपना, परिचिन्नपना, नानापना इत्यादि और तिनकी प्रतीती रूप ज्ञान स्वभ्रांती है. म्हणजे जसं तिथं आरशामध्ये तो व्यक्ती असल्यासारखा वेगळा, माझ्यापेक्षा वेगळा आहे असं भान होतं की नाही, भ्रम झालं होते की नाही, तसं इथे सुद्धा मी शुद्ध ब्रह्म असताना सुद्धा त्या अज्ञानामुळे, आरशामुळे काय वाटत आहे? मी जीव आहे, मी अल्पज्ञ आहे, मी अल्पशक्ती आहे, मी परिचिन्न आहे, मी नाना आहे. हे कशामुळे? अज्ञान. याते तिनका मिथ्यापने का निश्चय रूप बाध करके जीव रूप प्रतिबिंब और ईश्वर रूप बिंब का सदा भेद निश्चय होवे. जर हे एक उदाहरण समजून घेतलं तर काय, मी ब्रह्मच आहे, माझंच सगळं हे प्रतिबिंब आहे, काय आहे? खोटं आहे. जसं आरसामध्ये जो व्यक्ती वेगवेगळं दिसतो, पण वेगळा तिथं नाहीये. वेगळं कशामुळे वाटत आहे? आरशामुळे वाटत आहे. तसं माझ्या ज्ञानामुळे मला हे सगळं जगत वेगवेगळं असं वाटत आहे, पण सगळं मीच आहे, सगळं मीच आहे. आता हे कसं समजायचं? सगळं मीच आहे, पटतं काय? पटतं? पटवा तुम्ही, पण एकदम नाही पटत. एकदम नाही पडत ना. आता पहा, मी डोळे उघडलो तरच वेगवेगळा, हो की नाही? मी डोळे बंद केलं तर आहे का वेगळं आहे का? मीच आहे की नाही? डोळे बंद केल्यावर आहे का बाकीचं काय? हो, दिसत नाही म्हणजे आमच्यासाठी तो जगत नाही आहे. नाही आहे. झोपेत आहे का? नाही आहे. जर असलं असतं तर झोपेत पण असायला पाहिजे होतं. स्वप्नात आहे, हो की नाही? जर स्वप्नातलं खरं असलं तर नेहमी असायला पाहिजे होतं. फक्त स्वप्नातच आहे. मग स्वप्नातले वस्तू खरे आहेत का? नाही आहे. मग स्वप्नात कुठे काय? आता शास्त्रात येतो क्रमसृष्टी आणि युगपत सृष्टी. मग क्रमसृष्टी म्हणजे आता आजोबाला नातू व्हायचं आहे, काय काय पाहिजे हो? आजोबाचं लग्न झालं असायला पाहिजे, बरोबर आहे? त्याच्यानंतर त्या मुलगा होण्यासाठी किती? कमीत कमी 9 महिने पाहिजे. मग तो मुलगा झाला, त्या मुलाला परत मुलं होण्यासाठी तो किती वर्षाचा पाहिजे? नाही, त्याचं वर्ष किती पाहिजे? 18 वर्ष पाहिजे, हो की नाही? 18 वर्षानंतर मग लग्न झालं पाहिजे, मग तिथून नातू व्हायला पाहिजे, म्हणजे परत 9 महिने पाहिजे. म्हणजे कमीत कमी 20.5 वर्ष पाहिजे, हो की नाही? 20.5 वर्ष नाही, हा आजोबा पण 18 वर्षाचा झाला पाहिजे ना, हो की नाही? म्हणजे कमीत कमी 40 वर्ष तरी पाहिजे आजोबा व्हायला, बरोबर आहे की नाही? म्हणजे व्यक्ती 40 वर्षाला आजोबा होतो, बरोबर आहे? याला क्रमसृष्टी म्हणतात, हो की नाही? झोपेमध्ये, स्वप्नामध्ये जन्मलो, लग्न झालं, नातू झाला, मेलो पण, हो की नाही? युगपत सृष्टी म्हणतात त्याला. युगपत म्हणजे फ्लॅश, दिसलं गायब. आहे का ते? स्वप्नात नाही आहे, माझ्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे, मीच सगळं होऊन झालेलं आहे. बघा तुम्ही
स्वप्नात जरा कधी कधी विचार करा, याच्या पुढे कधी स्वप्न पडलं, स्वप्नात कुठे गेलो, तो आला, असं झालं तसं झालं, काय काय चाललेलं असतं पहा. तिथं तो व्यक्ती असतो का? मीच झालेला असतो. स्वप्नातला मी वेगळा, बाहेरचा मी वेगळा. तुम्हीच आहे तिथे. स्वप्नात जो तुम्ही काय करत आहे तो तुम्ही आहे का? नाही. वेगळाच आहे तो. तो वेगळा, त्याच्यात जे काही काय झालेलं आहे तो तिथला तोच आहे. तुम्ही तो वेगळाच आहे तो. म्हणजे इथं सांगायचा उद्देश काय आहे की जसं स्वप्नामध्ये सगळं मीच होऊन राहिलेलं आहे, तसं इथं सुद्धा सर्व मीच आहे. मी म्हणजे कोण? आत्मा. आत्माच स्वतःच्या अज्ञानामुळे हे सगळं जग मी वाटतं. म्हणजे हेच सत्य आहे. म्हणूनच 52 अध्यायामध्ये माझ्या व्यतिरिक्त काही नाही. काम क्रोध हास्यास्पद आहे, नवरा बायको नाहीच आहे. हे खरं ब्रह्मज्ञान आहे, स्वज्ञान आहे. माझं ज्ञान झालं, माझ्याशिवाय काहीच नाही आहे, सगळं मीच आहे, हे ज्ञान होतं. म्हणून साधना करत असताना वेदांतात काय सांगितले? अभेद दर्शनम ज्ञानम. भेद दर्शनम ज्ञानम नाही, भेद दर्शनम अज्ञानम. अभेद दर्शनम ज्ञानम. म्हणून काय, प्रत्येकामध्ये स्वतःला पाहायला पाहिजे. म्हणून शास्त्र सांगतात एक कामी दृष्टी आहे, एक योगी दृष्टी आहे, एक ज्ञानी दृष्टी आहे. कामी दृष्टी म्हणजे काय? स्त्रीमध्ये काम नसतं की नाही, प्रत्येक स्त्रीमध्ये त्याच दृष्टीने पाहत असतो. ते कोण समोर आई आहे, कोण आहे, काही पाहत नसतो तो. आई असो, बहीण, काही असो, कुणी असो, नातलग असो, बाहेर असो, त्याची दृष्टी तीच असते. लोभीची दृष्टी बघा. आपण काय पाहतो? गळ्यामध्ये हे हार आहे, हे आहे, कानातलं आहे, नाकातलं आहे, बांगडी आहे, हे. आपली दृष्टी अशी असते की नाही? त्या सोनाराची दृष्टी कशी असते? पैसा किती तोडा आहे, वजन याचं, हे एवढं लाख, त्याची ही लोभी दृष्टी. गाय चालली होती म्हणे, गाय नाही, म्हैस चालली होती, मस्त होतं म्हणा म्हैस चालली होती. जात असताना अनेक लोक पाहत होते. मग एकटा ज्याला दूध भेटत नव्हतं तो म्हटला की अरे एवढी मोठी म्हैस आहे, किती छान दूध आहे, तसं मला दूध मिळेल, त्याचं दुधाचं साय काढू, लोणी होईल, तूप होईल. तो ते विचार करत आहे. तिथं एक चर्मकार चालला होता. तो म्हणला ही जर म्हैस मेली ना, काय मस्त चमडं भेटत. ती त्याची दृष्टी आहे, हो की नाही? दुसरा विकत घेणारा व्यापारी दृष्टी आहे, विकणारा पैसे मिळेल ही दृष्टी आहे. तसं दृष्टी वेगवेगळी आहे. योगी लोक मन पाहत असतात, याचं मन कसं आहे. आपण संसारी लोक बरोबरच पाहत असतो, हे कसं दिसतो, हा कसं दिसतो, हा कसं. आता येताना खूप छान ऐकलं, प्रपंच जो आहे तो प्रेझेंटेशन पाहतो म्हणे, भगवंत जो आहे तो इंटेन्शन पाहतो म्हणे. किती छान आहे की नाही? हो की नाही? आपण काय पाहतो? फक्त बाहेरचा कसा दिसतो, कसा वागतो, काय करतो, हेच पाहतो आपण. पण गुरु लोक, योगी लोक मन पाहतात. त्याचं मन कसं आहे, कशासाठी आहे, एवढं धडपड का करतोय, हो की नाही? आणि ज्ञानींचा दृष्टी कसा असतो? सगळ्यात आत्मा आहे, मी पण आत्मा आहे, माझेच आत्मा आहे, मीच आहे, ही दृष्टी ज्ञानोत्तर येते. पुढे जायचं. कळालं? आता हे कळालं का हो? भेद नाहीये आपलं, याच्यामध्ये भेद नाहीये, अज्ञानामुळे भेद वाटत आहे. पुढे 130 नंबर प्रश्न, 151 पेज. स्फटिक विषय लाल अहो, एक टिप्पणी राहिल्या की पाठीमागे काहीच आठवण करत नाही. 113वी टिप्पणी राहिली. काय म्हणतात? तुम्ही एकूण 5 भेद सांगितला ना, आम्हाला एकच भेद उदाहरण दिला, बाकीचे काय काय भेद होते? जीव ईश्वर भेद, ईश्वर जड भेद, जड भेद, जीव ईश्वर, काय होतं? सगळं होतं ना.
इथं तुम्ही काय सांगितला? बिंब प्रतिबिंब, जीव आणि ईश्वर एकच सांगितला. मग खाली काय देतात पहा. मुख्य जीव ईश्वर के भेद के निषेध से इसके अंतर्गत चारी भेदन की निषेध सहज सिद्ध होवे है. सर्व भेद उपाधि के किए है, उपाधि सर्व मिथ्या है, ताते तिनके किए भेद भी सर्व मिथ्या है, याते वास्तव अद्वैत ब्रह्म ही अवशेष रहता है. म्हणजे काय? मुख्य जीव ईश्वर भेद आहे. जर ते भेद गेला, बाकी भेद ऑटोमॅटिकली मुख्य भेद तोच आहे, हो की नाही? त्यामुळे शेवटी काय होतो? ब्रह्मच राहतो असं म्हणाले ते. पुढे पहा 130वा प्रश्न. स्फटिक विषय लाल वस्त्र के लाल रंग की प्रतीति के दृष्टांत से कर्ता भोक्तापने की भ्रांति किस रीति से निवृत्ती हुए है. मी करतो मी भोगतो म्हणतो की नाही? उदाहरण देतात पहा. जैसे लाल वस्त्र के ऊपरी धरे स्फटिक मणि के विषय वस्त्र का लाल रंग संयोग संबंध से सन्निधान संबंध से भासता है. सन्निधान आणि एक्स्ट्रा नॉलेज. परंतु वस्त्र का धर्म है वस्त्र और स्फटिक के वियोग के भय स्फटिक विषय लाल रंग भासता नहीं. तिथं लिहून घ्यायचं लाल रंग पाहिजे तर. याते लाल रंग सो स्फटिक का धर्म नहीं है, किंतु स्फटिक विषय भ्रांति से भासता है. बरोबर आहे की नाही? अगदी इझी उदाहरण. Easy. स्फटिक लाल वस्त्रावर ठेवलं, काय वाटतो? स्फटिक लाल आहे. काढलं, स्फटिक ट्रान्सपरंट आहे. पण स्फटिक कधीतरी लाल झालं होतं का? झालं होतं? लाल झाल्यासारखं झालं होतं. तसं इथे शुद्ध ब्रह्म आत्मा जो आहे तो करता केल्यासारखं भोगल्यासारखं वाटतं. कधी करू शकतो का? कधी भोगू शकतो का? कधीच नाही. पण तो अगदी शुद्ध आहे. पण हे जे अंतःकरण आलं, आता सिद्धांत सांगतात पहा. काय सांगतात? तैसे अंतःकरण का धर्म जो कर्तापना सो आत्मा विषय कल्पित तादात्म संबंध से भासता है, परंतु सो अंतःकरण का धर्म है. काय सांगतात? हे करणं आणि भोगणं हे कुणाचं आहे? अंतःकरणाचं आहे. अंतःकरण करतो, अंतःकरण भोगतो. त्यामुळे परंतु त्याच्या आत्माविषयी तादात्म्य संबंध. तादात्म्य म्हणजे काय? अभिन्न, एकच वाटणे. त्यामुळे ते काय वाटतं? आत्माचं धर्म असं वाटतं, पण आहे कुणाचं ते? अंतःकरणाचा धर्म आहे. कसं याला सिद्ध करायचं? 3 नंबर पॉइंट सांगतात बा. सुषुप्ति विषय अंतःकरण और आत्मा के वियोग के भय आत्मा विषय करता भोगता भासता नहीं. म्हणजे प्रारब्धानुसार झोपेत जातो की नाही आपण? झोपेत गेल्यानंतर आत्माविषयी मी करतो मी भोगतो वाटतं का झोपेत? नहीं वाटत. याते सो आत्मा का धर्म नहीं है, किंतु आत्मा विषय भ्रांति से भासता है. भ्रम अज्ञानामुळे आपल्याला ते वाटत आहे की मी करणारा मी भोगणार. ऍक्च्युअली मी करणारा भोगणारा नहीं. इस रीति से स्फटिक विषय लाल रंग की प्रतीति के दृष्टांत से करता भोक्तापने की भ्रांति की निवृत्ती होवे. कळलं का? वे हो की नाही? मी करू शकतो का? कसं करतो मी? मग IAS ऑफिसर होऊ शकतो का? होऊ शकतो का? नाही होऊ शकत. तो कोण करतो? कोण भोगतो? मी 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 कोण म्हणतो? अंतःकरण, चिदाभास. भोगतो कोण? चिदाभास, जीव, अंतःकरण, मन. हो की नाही? म्हणजे पहा, मग आता जेवल्यावर काय म्हणतो? माझं मन तृप्त झालं. मी तृप्त झालो म्हणतो की नाही? मी तृप्त झालो म्हणजे तुम्ही स्वतःला मन समजलेलं आहे. मी केलो म्हणलं आहे म्हणजे तुम्ही स्वतःला मन समजलेलं आहे. मी भोगतो. छोटंसंच उदाहरण आहे. शंकराचार्य खूप छान सांगतात. यदि आत्मा दुःखी चेत दुःखस्य साक्षी को भवेत. शंकराचार्य सांगतात मी दुःखी आहे जर म्हणत असाल तर मी दुःखी आहे हे जाणणारा कोण आहे?
बुद्धी. मी आहे, आत्मा आहे. दुःखस्य साक्षी को भवेत. मला दुःख होत आहे हे कोण जाणत आहे? आत्मा जाणतो. म्हणजे दुःख, मला दुःख होत आहे हे कळूनच सांगतो ना आपण. मला काल खूप दुःख झालं स्वामीजी, तुम्ही असं बोलला मला, हो की नाही? येतं की नाही? माझ्या घरामध्ये माझी पत्नी अशी बोलली, हो फार दुःख झालं, मला इतका त्रास झाला, हो की नाही? मग ते कोण सांगतंय? जाणूनच सांगत आहे ना. मग ते दुःख किती झालं, किती किलोचं झालं, हो की नाही? खूप दुःख झाला, मला रडू आलं, असं वाटलं, तसं वाटलं, हे झालं, ते झालं, म्हणतो की नाही? कोण? तो साक्षी जाणणारा. हा, तो सांगत आहे. तेच शंकराचार्य म्हणतात, जर मी दुःखी असेल तर मी दुःखी कसं काय सांगू शकतो? सांगणारा वेगळं आहे, जाणणार आहे. हो. हे एकच डोक्यात ठेवलं तरी साधनामध्ये छान आहे. मी ज्याला पाहतो ते मी नव्हे. सिंपल टेक्निक. जे जे मी पाहतो ते ते मी नव्हे. मी माझ्या शरीराला पाहतो, मी नव्हे. माझ्या मनाला दुःख होत आहे, मी नव्हे. माझी बुद्धी बरोबर नाही आहे, म्हणजे बुद्धी मी नव्हे. मी खूप पापी आहे, मी नव्हे. मी नव्हे. माझं मी बांधतो घर, मग कोण बांधतो? कोण सांगितलं? जाणून प्रत्येक गोष्ट मी केलो, हे झालं, ते झालं. जे काही भानगडी बोलत आहे ना, ते जाणूनच बोलत आहे. जाणणारा वेगळा आहे, तो करणारा वेगळा आहे. आत्मा नाही करत. हा, आणि भोगती नाही, करती नाही म्हणजे भोगती नाही. म्हणूनच आहे ना, तुम्ही आले, मी येण्यापूर्वी म्हणायला पाहिजे निर्वाण अष्टक, चिदानंद रूप शिवोहम शिवम. त्याच्यात आलं की नाही? न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तंत्रो. किती काय काय आलेलं त्याचे. न गुरु न शिष्य, चिदानंद रूप शिवोहम. आले की नाही त्याच्यामध्ये? म्हणजे तिथे न सौख्यम न दुःखम, त्याच्यावर हे घ्यायचं आहे. सुख आणि दुःख हे मनाचे धर्म आहेत. उष्णता कशाचा आहे? अग्नीचं आहे की नाही? तसं सुख दुःख कोणाचं आहे? मनाचं आहे. मग कशाला मी दुःखी झालं, मी झालं, ते झालं म्हणतो? त्याच्या संलग्नतेमुळे. आता जसं सांगितलं ना, स्फटिकाच्या जवळ तो कापड आल्यामुळे कापडाचा लाल रंग त्या स्फटिकामध्ये दिसतो, तसं या आत्मा इथंच आहे. अंतःकरणाच्या अत्यंत समीपतेमुळे अंतःकरणाचा धर्म याच्यात वाटत आहे. मग काय म्हणतो? मी कैलो, मी भोगलो, मी जेवतो, मी झोपतो, मी मरतो, हे सगळं आलं. कळालं? पुढे जायचं. हळूहळू एक एक भ्रांती झालं पाहिजे. काय? भेद भ्रांती झाली. आता हे काय होतं आत्ताचं? कुठली भ्रांती होती? कर्ता भोक्ताची भ्रांती. आता पुढचं पहा, 131वा प्रश्न. घटाकाश के दृष्टांत से संग भ्रांती की निवृत्ती किस रीति से होवे? संग म्हणजे काय हो? संग नाम संबंध का. संबंध कुठे होतो? जिथे दोन आहे तिथेच संबंध होतो. काही एकटा संबंध होतो का? माझ्याशी लग्न होतं? दोनच पाहिजे ना. संग नाम संबंध का, जिथे दोन आहे तिथेच संबंध आहे. मग आता आमचं वेदांत काय सांगते? एकच आहे, दोन नाहीच आहे. म्हणजे काय? संग म्हणजे दोन. मग इथे दोन हे भ्रम आहे. मग ते कशामुळे जातो? घटाकाश के दृष्टांत से. पहा, जैसे घट उपाधी वाला आकाश घटाकाश कहिए है. घटाकाश म्हणतो की नाही आपण? घटाकाश म्हणजे काय? त्या घागरीमध्ये जो आकाश आहे त्याला घटाकाश म्हणतो आपण. सो आकाश घटके संग भासता है. म्हणजे काय? तो आकाश जो आहे, त्या घट जो आहे ना, घटाच्या संबंधामुळे त्याला आकाश म्हणत आहे आपण. मठ आकाश, मठा ह्या भिंतीच्या संघामुळे याला मठ आकाश म्हणत आहे. बेडरूम, किचन, डायनिंग, जे काय म्हणतं की नाही, कशामुळे? ते त्या भिंतीमुळे म्हणत आहे. भिंतीमुळे, कार्यामुळे
त्याला त्याला ते म्हणत आहे काय ते आकाशच आहे. तेच उदाहरण देत आहे. सो आकाश घटके संघ भासता आहे. घटाच्या संघामुळे त्याला घटाकाश म्हणत आहे. तो भी घटके धर्म उत्पत्ति नाश गमन आगमन आदि है. वे आकाश को स्पर्श करते नहीं. आता ते घागरीतून पाणी आणतो की नाही, घागरीतून आणतो. आपण काय म्हणतो, घागरीत पाणी आणलं असं म्हणतो सर जनरली. ओके नाही, घागरीत आणतो का कशात आणतो? घागरीच्या घागरीत आकाश घागरीत आकाश आणलं. आकाशात आणतो की घागरीत आणतो? आकाशात आकाशात आणतो हा घागरीशिवाय. घागरीत आकाश आहे ना. हा, घागरच्या संबंधात असणाऱ्या आकाशामध्ये आपण पाणी आणतो, हो की नाही? मग पाणी आलं पाणी गेलं म्हणतो की नाही आपण, घागरीत हो की नाही? पाणी आलं पाणी गेलं म्हणतो. म्हणजे कशामुळे? घागरीत घागरीमुळे. आकाशामुळे का नाही. नाही की नाही? बरोबर आहे ना. मी खूप पाणी आणलो, खूप पाणी, खूप मोठा गागर असलं तर खूप पाणी, छोटा तांब्यात असेल तर कमी पाणी. कशामुळे? घागरीमुळे, तांब्यामुळे. तेच सांगत आहे ते. वे आकाश को स्पर्श करते नाही. आकाशाला काय केलंय का? ओलं केलंय. घागरीला ओलं केलंय, आकाशाला नाही. याते आकाश असंग है. आकाश का संबंध घट के साथ ही भासता है, सो भ्रांती है. आकाशाचा संबंध घटासोबत आहे असं वाटतो, पण आहे का? माझा आकाश संबंध आहे. हा आकाश आहे पण त्याचा संबंध नाही. संबंध नाहीये, हो की नाही? तसं मी आत्मा आहे, माझा संबंध नाहीये. त्या मनाचा, त्या शरीराचा, त्या पत्नी पती घर गाडी याच्याशी संबंध आहे. माझं नाही, आकाशाचं नाही, आत्म्याचं नाही. सिद्धांत तैसे देहादिक संघात रूप उपाधी वाला आत्मा जीव कहिये है. जीव कशाला म्हणायचं? जीव कशाला म्हणायचं? या आत्म्याला देह आदिक संघात म्हणजे काय? सूक्ष्म स्थूल शरीर हे देह अंतःकरणामध्ये से मन बुद्धी यांच्या उपाधीमुळे त्या आत्म्याला काय म्हणलो? जीव. सो आत्मा संघात के संघ भासता है. म्हणजे काय? आता काय वाटतो? माझी, माझं वाटतो की नाही? कशामुळे? त्या संघातमुळे, त्या शरीर आणि मनामुळे, माझ्यामुळे नव्हे. घागरी हा, तिथे जसं घागरीमुळे येतो जातो, कमी जास्त वाटतो की नाही, हो की नाही? तसं इथे काय आहे? माझे वाटतात. तो भी संघात के धर्म जन्म मरणाधिक आहे. आता कोण जन्मतो कोण मरतो, शरीर. हो की नाही? तसं तिथं जे घागर फुटलं, घागर फुटलं, आकाश फुटलं का? नाही. पाणी फुटलं? नाही. पाणी पडलं, पाणी फुटलं नाही. म्हणजे शरीर हे घागरी सारखं आहे. हा, शरीर हे घागरी सारखं आहे. कळलं का? किती छान आहे हे. जर तुम्ही एकाग्र ते ऐकत असताना जर मन एकाग्र झाला, अनुभवायचं. अरे, ते दृष्टांत व्यवस्थित कळलं पाहिजे, मग सिद्धांत व्यवस्थित कळतो. तो भी संघात के धर्म जन्म मरणाधिक है. वे आत्मा को स्पर्श करते नहीं. कधीतरी स्पर्श करेल का हो? नाही. जसं दृष्टांतामध्ये ते पाणी आकाशाला कधी ओलं करेल का? तसं हे आत्माला कधी मारेल का? नाही. स्वतः मरणार आहे कोण? शरीर. आत्मा कधी मरत नाही. मग आनंद साजरा करायचा घरी जाऊन, मी कधी मरणार नाही, हो की नाही? उत्सव साजरा करायचा. मरणार असं किती दुःख असतं की म्हातार झालो होता, काय मग कधी मरणार नाही, होतं की नाही? बाजूचा मित्र टपकला, अरे बापरे मित्र गेला, आता माझा कधी काय नाही. त्या डिप्रेशनमुळे चांगलं मरत होतं. हे वाचवा, भारतच नाही मी, हो की नाही? संपलं. बॉडी किती रिलॅक्स होते पहा. झाली 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 म्हणजे उत्सव साजरा करा. घरी जा म्हणा, बड्डे जसे साजरा करतो की नाही, जन्मलो म्हणून साजरा करतो. ऍक्च्युली बड्डे साजरा करण्यापेक्षा हे साजरा करायला पाहिजे. बड्डे काय, बड्डे साजरा केल्यावर काय, 1 वर्ष वाया गेला.
संपला. मरण 1 वर्ष जवळ आलं. त्या दरवर्षी नाही, दर क्षणाला. हो की नाही? मरणाच नाही, संपलं. काय ते संघात दृश्य है और आत्मा दृष्टा है. हो की नाही? संघात धर्म जन्म मरणादिक है, वे आत्मा को स्पर्श करते नाही. म्हणजे आत्माला कधीही स्पर्श करत नाही. जसं आकाशाला कधीही पाणी ओलं करू शकत नाही, तसं आपण आत्मा जे आहे ते कधीही मरत नाही. काय ते संघात दृश्य है और आत्मा दृष्ट आहे. का? आपण पाहणार आहे, ते दृश्य आहे, आम्ही दृष्ट आहे. ताते आत्मा संघात से न्यारा संघ है. मी काय? या शरीर मनापासून वेगळा आहे. ताते आत्मा का संघात के साथी अहंता रूप संबंध भी नहीं. हो की नाही? त्या संघात त्या शरीर, मी शरीर पण नाही. मी शरीर का? माझं शरीर हो, माझं शरीर. हो की नाही? म्हणजे मी नाही. स्पष्ट झालं, संपलं. संघ जाते आत्मा का संघात नहीं, किंतु संघात पंचमहाभूत का है. कशाचं आहे हे मिक्सचर? पंचमहाभूताचं आहे. ताते आत्मा का संघात के साथी ममता रूप संबंध भी नहीं. अगोदर मी नाही म्हणाले, आता माझं पण नाही म्हणतात. कुणाचं आहे? पंचमहाभूताचं आहे. जाते आत्मा संघात से न्यारा है. मी याच्यापासून वेगळा आहे. ताते आत्मा का संघात के संबंधी स्त्री पुत्र ग्रहादिकन के साथ भी ममता रूप संबंध नाही. अब हेच संबंध नाही म्हणल्यावर ते कसं काय संबंध असणार आहे? हे शरीर मन, माझं शरीर माझं मनच माझं, मी नव्हे, माझं नव्हे, पंचमहाभूताचं आहे. मग ते दुसरं बॉडी कसं काय माझं असणार आहे? स्त्री पुत्र अधिक घर कसं असणार आहे माझं? नाही. ऐसे आत्मा असंग है, इसका संघात के साथी अहंता ममता रूप संबंध भ्रांति है, भ्रमय है. अब इस रीति से घटाकाश के दृष्टांत से संग भ्रांति की निवृत्ती होवे. कळलं? हे 3, अजून 2 आहेत, आपण उद्या पाहूया. कळलं का हे? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज